मागणितिक तुझ प्रती आहे देशील तरी पाही पांडुरंगा देश थोडा या संतास निरवी हेच मज देई अनिक तुझे काही न मागू तुझ तुका म्हणे आता उदार तोई मज ठेवी पायी संतांची या संतास निरवी हेच मज देई अनिक तुझे काही न मागू तुझ विठ्ठला 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 मागणितिक मागणी ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाही पांडुरंगा या संतास निरवी हेच मज देई अनिक तुझे काही न मागू तूज पांडुरंगा करू पांडुरंगा करू सर्व चरणा संताची पांडुरंगा कृपा मन मन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलू
निर्माण झालं चराचरी मी कला कुसनी काही चणिणी बोलतो वचने अति भाविका विको कमी करायचा थोडं चालू बेस नाही चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वाटलंच करण्याचं कमी करा थोडं गोंगाट व्हायलंय गेली 49 वर्षे झाली या भक्तिमय ज्ञान यज्ञामध्ये समस्त गावकरी मंडळी आपली आपली सेवा देत आहेत। आज सप्ताहाचा 7वा दिवस आहे। 7व्या दिवसाच्या अनुषंगानं समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं गावातील राजकीय सामाजिक शेतकरी व्यापारी नोकरदार मजूरदाराच्या वतीनं सप्ताहाची कमिटी गावातली सर्व भजडी मंडळ आदरणीय ज्यांचं कुशल नेतृत्व आहे परमार्थावर ते शिवाजी महाराज आपल्याच गावचे निवासी यांच्या आज्ञानुसार आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे। विशेष करून या सप्ताहाची काही मंडळी आहे ती मंडळी अन्नदाते सकाळच्या असतील दुपारच्या असतील यांच्या वतीने ही सेवा आलेली आहे। आपण सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा 3 चरणाचा आहे। आज 7व्या दिवसात मागणी प्रकरणात जावा म्हणून हा 3 चरणाचा अभंग निवडलेला आहे आपण। पण महाराजानं देवाकडे प्रार्थना मागणी जी केलेली आहे ही जगताच्या कल्याणासाठी केलेली आहे। महाराज सहसा देवाकडे काही मागतच नाही उलट देवच जगद्गुरु तुकोबारायाकडे केविलवाण्या डोळ्याने पाहतो। बरोबर आणि पाहत असताना देवाला वाटतंय मनातून की तुकोबारायानं आपल्या डोक्यावर ऋण कमी करावं। कारण तुकोबारायाचं ऋण जे होतं ते एका पिढीचं नव्हतं 8 पिढीचं होतं। त्या 8 पिढ्यापासून तुकोबारायाचे पूर्वज तुकोबारायाचे वाडवडील सारखे पंढरपूरला यायचे आणि तिळातिळानं देवावर ऋण करून जायचे। महाराज ऋण घेतल्याला असू द्या का दिल्याला असू द्या वाढू लागल्यावर दोघालाही त्याची काय लागती काळजी लागते। पण ती काळजी लागणारे माणुसकीचे असले पाहिजे। माणुसकीच्याला माणसाला काळजी लागते हे तर देव होता। मग देव सारखं सातत्यानं तुकोबारायाच्या वाडवडलाही म्हणायचा अहो आमचं एवढं ऐका की गरिबीचं आमचं एवढं ऐका की का तुमचं जे ऋण आहे का ते कमी करा। महाराज 7 पिढ्यानं काहीच नेलं नाही 8वी पिढी आली तुकोबारायाची 8व्या पिढीच्या तुकोबारायाला भगवान म्हणू लागले महाराज आमचं ऐकताल का एवढं। महाराज म्हणे देवा सांगा की आषाढीला कार्तिकीला पंढरपूरला आलो ते तुमचं ऐकण्यासाठीच आलो की म्हणले तुमचं जे पुण्य आहे ना
तेवढं आमच्या डोक्यावर कमी करा ना. जगद्गुरु तुकोबऱ्या गोड बोलले देवाला. भगवान मागल्या पिढीचा विचार केला नसता म्हणले, आईवडिलाचा विचार केला नसता, पण जरा मला अडचण आहे व म्हणणे भगवान. म्हणजे का अडचण आहे? आमच्या आईनं मला मागून घेतलेलं आहे बुवा म्हणले. काय करून घेतलेलं आहे? मागून घेतलेलं आहे. मला वाटतंय आपण सर्व ग्रस्ती आहेत. ग्रस्त्यांच्या लक्षात येईल 5-6 वर्ष जर लग्नाला झाली, 5-6 वर्ष जर लग्नाला झाली तर ग्रस्त्यांना एकच चिंता लागते की कुस पवित्र होती का नाही, कुस पवित्र होती का नाही. तुकोबरायाच्या आई वडिलाला तर 12 वर्ष पूर्ण झाली होती. होईच ना. मातोश्री पांडुरंगाकडे गेल्या आणि म्हणल्या तुमच्या वाऱ्या केल्यात की हो, तुमच्या वाऱ्याचा आमच्याकडे काही साचच नाही का, आमच्या कुशीविषयी विचार करा ना. महाराज लगेच आशीर्वादाला तथा असतो. आणि त्या आशीर्वादाचे कोण आहेत? तुकोबरा आहेत. तुकोबरा आहे. तुकोबरा म्हणजे देवा, आमच्या मायबापाचा आमच्याविषयी लयच गोड विचार होता का. महाराज म्हणले आमच्या आईवडिलाचं म्हणणं होतं की मी सामान्यासारखा नसू नये, मी कसा असावं, विशेषासारखा असावं. मला वाटतं प्रत्येक आईवडिलाचं हेच म्हणणं असते की आपलं पोरग सामान्यासारखं नसू नये, पण प्रत्येक पोरग विशेषच होईल याची काही नाही गॅरंटी नाही. महाराज म्हणले त्याच्यामुळं मागं न म्हणले पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, म्हणून मागं न म्हणले बुवा. नाही तर मागायला काय अडचण नाही, मागितलंही असतं. मग थोडं लोक म्हणतील 7 पिढ्यानं चांगलं वागले हो, पण 8व्या पिढीनं 7 पिढ्याचं काय घातलं, नाव घातलं. म्हणून बी बा मागता येईन झालं. काही मागणे बरोबर आहे, बरोबर आहे. काही मागणे वडिलाची रीत जाणत हरी, वडिलाची रीत जाणत सो. काही मागणी ही आम्हानुचित वडिलाची रीत जाणत सो. काय काय गोष्टी काय काय शब्दात, मराठी शब्द सांगू का, सॉफ्ट कॉर्नर देतात. काय 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 देतात, काय काय गोष्टी काय काय शब्दात काय देतात, सॉफ्ट कॉर्नर देतात. काही मागणी हे आम्हानुचित म्हणजे काही नाही जमणार, पण काही जमल ना. याच्यातच काय दिला, सॉफ्ट कॉर्नर दिला. महाराज ठीक आहे काही मागणं जमत नाही, पण काहीतरी मागता येईल ना. महाराज म्हणजे मागता येईल ना. मग काय मागायचं नाही आणि काय मागायचंय. महाराजांनी सांगितलं ज्या गोष्टी आम्हाला मिळतात त्या गोष्टी नको. विठाला विठाला. महाराजांना विचारलं महाराज तुम्हाला कोणत्या गोष्टीचं काय कळालं, काय मिळतंय काय नाही. महाराज म्हणजे ज्या गोष्टीचं कळालंय मिळतंय ती गोष्ट मागायची नाही. काय कळालं महाराज, जे जे कर्म धर्म म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म,
जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. काही काही गोष्टी जीवाकडं असो शिवाजी महाराज का देवाकडं असो का आहे की काही नाही की. या पुढे या. नावच मान करे. फोन नाही केला मला बी तुम्ही. हे असं आहे मला केलं नाही ते गेलं कुणीकडे. आमच्यात यापारी माणसं आहे ती काय आपला बोल. काही गोष्टी कामून आहेत माहित नाही मला थोडं असं सारखं. एक व्यवहारातली गोष्ट आहे बघा लक्षात येते का बघा तुम्ही. मला बसलेल्या श्रोते मंडळ विचारायची पैसा कोणाकडे जाते का बोलता कीर्तन संपल्या. पैसा कोणाकडे जाते पैशाकडे होता पैशावाल्याकडे जाते. एका माणसानं कीर्तनात ऐकलं हे पैसा कोणाकडे जाते कोण ऐकलं कीर्तनात ऐकलं हे. ते मला खरंच हे महाराज लोक लबाड बोलतात का खरं बोलतात बघूच म्हणलं आपण. ते आता मला वाटतं 20 रुपयाचं बी आलाय ना ते ठोकळा आलाय ना. हां त्या मी त्याच्याकडं ऐकलं म्हणून म्हणालो. त्यानं ते 20 रुपयाचा ठोकळा दानपेटीच्या मध्ये असा धरला 3 घंटे. किती घंटे 3 घंटे. तिथं काही एसी नव्हती पंखा नव्हता काही नाही. आणि त्याला माहित होतं की आपल्याला मधले पैसे काय करायचे का. आता पैशानं पैसा काय होतो पैशावाल्याकडे जातो ना. पैशानं पैसा काय होतो पैशावाल्याकडे जातो. त्यानं 3-4 घंटे धरलं शेवटी घाम आला. याच्यानंच म्हणलो मला कीर्तन ऐकत जाऊ नये माणसाला का. आर म्हणलं आपले तर गेलेच गेले पुन्हा त्या कीर्तनकाराला फोन लावला काय लबाडच राव म्हणला तुम्ही. मी रात्री ऐकलं तुमच्याकडून की का पैशानं काय होतो पैसा येतो म्हणून 4 घंटे धरलं म्हणले. ते कीर्तनकार म्हणजे मोत्री काय चुकलं हो का. पेटीत पैसे जास्त होते का हातात जास्त होते हातात जास्त होते. मग पैसे जिकडं जास्त असतात तिकडंच काय जाईल पैसा जाते का. एक मानसिकता आहे बघा. नको म्हणलं का नाही जीव बी मागं लागते आणि देव बी काय लागते मागं लागते. नको म्हणा तुम्ही फक्त नको म्हणा का. मग कोणतीही गोष्ट नको म्हणा लोक म्हणे नाही नाही लांब कशाला लांब जसं नाही आपण रोज फिरते माणसं आहेत. चहा लोक जास्त कोणाच्या मागं लागतात प्या म्हणून नाही तुमच्या नाही कळायचं तुम्ही फिरतच नाहीत. हां फिरणारला विचार ना. ती फिरणारा मग कवाय म्हणलं चला घराकडे चहा केला ते म्हणते चला चला बाई लय दिवस झालं काय पेल नव्हता चहाच पेल नव्हता असंच म्हणते ते. नाही नाही हो का आत्ताच महाराजानं पाजलाय नाही राव का. आमच्या घरी आला तर घोडबड तुम्हाला यावंच लागतंय का. नको म्हणलं की मागं लागतंय का. मानसिकता आहे ती. सांगू का माझी मानसिकता भजनाला माहिती मी नेहमी सांगतो. नांदेड जिल्ह्यात एक मंदिर आहे माधव महाराज 2 मजली मंदिर आहे महाराज. सहसा मंदिरावर आपण लिहितो काय लिहितो मंदिरातली काय बाळगा स्वच्छता बाळगा. किंवा अजून एक वाक्य असेल कृपया इथं काय ठेवा प्रसन्नता शांतता ठेवा का. असे वाक्य असतात. मी त्या मंदिरावर वाक्य वाचलं. हे वाक्य वाचल्यावर वरी बघू नका. मी इना घेतला इना घेतल्यावर बी माझ्या डोक्यात काय खरं तर इमानदारीने ते म्हणाय तसंच वरी काय असन. मी हसण्यासाठी सांग ना मानसिकता सांगायलो. तुकोबरायला देव काय म्हणू लागली माघा महाराज काय म्हणू लागली वरी बघू नका नाही हो. महाराज म्हणू लागले नको. आणि नको म्हणलं की माणसं जास्त काय माणसं देव बी काय लागत आहे मागं लागत आहे. ते वाक्य वाचलं माझ्या डोक्यात वर काय असेल. अभंग घेतला पुन्हा मन म्हणू लागलं घ्या आता बघून कुठं वर. पुन्हा कीर्तन जाईन तो वर बघण्यातच. खरं
खरं सांगतो मी, वरी बघितल्यावर पुन्हा वर बघितलंच नाही. वरचं सांगायचं का राहू द्यायचं आता? राहू द्या आता, कशाला हा कसं करायचं हा? या बघा बघा, इतकी इथल्या इथं मानसिकता बघा तुम्ही. काय नाही, राहू द्या आता, सांगायचं कसं दाजी? हा कसं करायचं हा? हा दाजी कसं करायचं तर बघा, ते बी सांगाच म्हणे. दाजीला ऐकावंच वाटतंय, मेहण्याला ऐकावंच वाटतंय, मामाला बी ऐकावंच वाटतंय. काहीच लिहिलं नव्हतं बघा. हे वाक्य लिहिलं होतं, कृपया वरी पाहू नका, आणि वर लिहिलं होतं, पाहून सुद्धा गाढवपणा केलाच का? का नको म्हणल्यावर माणसाची मानसिकता, रोज फिरणारे आपण, तरी सुद्धा माणसं काय झाली, तुकोबरा नको म्हणू लागले, भगवान माघा म्हणू लागले. तुकोबरा म्हणजे भगवान काय बी आम्ही नेणार नाहीत. अहो काय नाही म्हणले, मग तुम्ही एकच गोष्ट मागा, का तुमच्या जीवनाची कल्याणाची, किंवा तुम्ही एकच गोष्ट मागा, तुमच्या पोटाची पोट भरतीची. महाराज म्हणे नको. संत संग देई सदा, संत लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. अहो ठीक आहे का, तुम्हाला धन नको आहे, देवानं विचारलं तू का बरं धन नको आहे, मान्य आहे, पण धन कोण नको म्हणावं? ज्याच्या पोटाला पोटभर खाण्या एवढं आहे तेवढं नको म्हणलं तर हरकत नाही. तुमचा गाथा वाचल्यावर लक्षात आलंय, एक स्त्री अन्न अन्न करिता मेरी. मग दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, तरी तुम्ही नको म्हणाय, नको बुवा म्हणली, नको म्हणले. का नको म्हणले तर महाराजांनी लगेच पुरावा दिला, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. भगवान म्हणे ठीक आहे, तो बरं आहे, पटलं मला, पण ऐका ना म्हणले. का धन नको, मुक्ती नको, आपलं मुक्ती तरी घ्या ना म्हणले. का कारण पारमार्थिक आहे ना, मुक्ती का आहे परमार्थिक आहे, मुक्ती घ्या ना. नको बुवा म्हणले. का त्याचं कारण मी अगोदरच शोधलं बुवा म्हणले, सापडलं बी आम्हाला. देवा ऐके देवा नको ही मुक्ती, देवा ऐके ही विनंती, मुक्ती तया सुखागती, हो तया सुखागती. हो महाराज म्हणजे नको बा मुक्ती आम्हाला. का मुक्तीच्या आम्ही नाहीतच, आम्हाला मुक्तीच्या पुढं जायचंय. भगवान म्हणले मुक्ती नसेल तर तुम्हाला एक मान देतो म्हणले. मान धन अदृष्टानुसार आहे, पण मान देतो म्हणले खुर्ची. काय देतो म्हणले? खुर्ची. तुकोबराय म्हणे नको. आता महाराज आहेत मला म्हणू वाटेना, पण तरी म्हणून जातो. खरं सांगू का तुम्हाला गाववाल्याला, महाराजाला सोडून
महाराजाला सोडून आम्हाला सगळ्याला धरून एखादा माणूस जर भजनापासून लांब करायचा असेल तर लय सोपी आयडिया आपल्याकडं. सांगू का नको? चांगला माणूस भजनापासून लांब करायचा असेल, अजून बोलू का, देवदेवापासून जर लांब करायचा असेल तर लय सोपी आयडिया आहे. नारायणगावकर त्याला खुर्ची द्यायची. मी म्हणणं ते म्हणाले त्याला कोणती द्यायची? मग बघता का देऊन बघता का सरपंच की बिनविरोध करून बघता का एखाद्या भजन्याला आमच्या? बघाच मायच्या चांगला भजन्या बघा गावातला, त्याला काय करा, बिनविरोध सरपंच करा आणि मग त्याला म्हणा भाऊ काय आपल्या पंचपदीचं कसं, तुम्ही काय येडे झाले काय? अरे पाणी प्यायला वेळ नाही भले माणसं, आणि तुम्ही मला माहित की पंचपदीचं कसं काकड्याचं कसं, तुम्ही तुमचं उरकून घ्या, काय लागेल ते मला सांगा. आलं का लक्षात तुमच्या? नाही तुकोबर आहे म्हणजे नको देवा का, कारण त्या गोष्टीमुळं माझं भजन काय होईल, दुरावल. ती गोष्ट आम्हाला अजिबात नको. विठाला विठाला तेथे चित्त जाणी जडो देशी, तेथे चित्त जाणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त जनी जडो देशी. नको तुको बरा म्हणला, नको मला देव कष्टी होऊ लागली. देव कष्टी होऊन तुको बरा न्या म्हणू लागली, देव नको म्हणू लागली. एखाद्या लेकीला मुबलक वस्तू असू द्या सासरमध्ये, एखाद्या लेकीला मुबलक वस्तू असू द्या, पण माईला तरी वाटतंय माया लेकीनं आपल्या घरून काहीतरी न्यावं. ते तशी माय म्हणू लागली ऐकणं वागणी. कोणाला? तुकोबरायला. ज्ञान महाराज काहीतरी, महाराज म्हणे नको. शेवटी देवानं तुकोबरायला गळ्याला धरलं आणि दुःख व्यक्त करू लागले. काय तुकोबराय, मी याच्यासाठी 20-25 मिनिटं घातली, बरं शेवटी तुम्ही रिकाम्या हातानंच काय करला, चालला जा बाबा म्हणजे. आता आमचं बी कळत्या पाल्यास देखत पालकाचं काय होत नाही, काही चलत नाही, नाही इलाज आहे. देव रडले, तुकोबराय म्हणे मालक रडलात तर रडलात, काय हरकत नाही, पण मी माघाल्या लोकांसारखं येडे पण घेऊन फसणार नाही. तुमचं कामच आहे म्हणजे ओरिजिनल परमार्थिकाला देव चॉकलेट देऊन काय करायचं, भजनापासून लांब करायचं. शास्त्र सांगते नाही, म्हणती बिभीषण शहाणा परितो महामूर्ख जाना. त्याच्यानं तुकोबर आहे म्हणे नकोच, तुमचा गैरसमज आहे म्हणे. भगवान म्हणले कसं काय तुकोबर आहे, तुम्ही मला अजून ओळखलंच नाही की माझी परमार्थातली डिग्री संपन्न झाली म्हणून. तुम्ही मला अजून 4थीच्याच विद्यार्थ्यासारखं समजायला. बोलू का तुम्हाला? तुम्हालाही माहीत आहे 4थीपर्यंत लेकरं शाळेत कशासाठी जातात? खाऊसाठी. खाऊसाठी. काय कायची 4थीच आयुष्यासाठी गेली, कशासाठी गेली? खाऊसाठी. आता काय काय 12ही झाली तरी कशासाठी शाळेत चालेत? खाऊसाठीच. काय कायच्या डिग्र्या झाल्या तरी शाळेत कशासाठी आहेत? हे शाळा भरवली शाळेत जाऊन.
कशासाठी? खाऊसाठी. नको बा म्हणले, नको मला नको. जगद्गुरु तुकोबाराला देव म्हणला, तुकोबारा तुम्ही कळते हे, तुम्हाला कळालं जा म्हणले. मग आता महाराज देव तुकोबारा गेले पंढरपूरला, आपलं पंढरपूरहून देहूला. महाराजांनी सकाळी स्नान केलं आणि भंडारा गाठला आणि मग मागून आल्या रुक्मिणी माता आणि पांडुरंगाला विचारले, होय हो काल तुम्ही दोघं जण लयच गुलू 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 रात्रभर बोललात आणि फुंदकू लागलं कोण? भगवान म्हणले, तुम्हाला कोण वाटतंय रडू लागलं? मला वाटायला म्हणजे तुकोबारा रडले असतात, लय कठोर काळजाचे आहेत म्हणजे ते कायचे रडतात. म्हणजे मग तुम्ही रडलात का काय? हो म्हणजे मलाच आवरणं गेलं, मलाच मदत धड भरून आलं होतं. मला का म्हणून? मी महाराजाला म्हणून लागलो काहीतरी मागा, महाराज म्हणून लागले की काहीतरी नको. मी म्हणू लागलो मागा, महाराज काय म्हणले नको. काही येडे हे तो म्हणले नाही तुमच्या लक्षात? कोण म्हणू लागले? हो आता मी तरी काय करू? काही येडे येतो म्हणजे तुम्ही का? महाराज माणसात कसं घेतील? तुम्ही सिरियस झाले त्याला मी तरी काय करू? नाही घेणार. नाही नाही म्हणले, तुकोबारा माणसातही घेणार नाहीत आणि एकांतातही घेणार नाहीत. अहो तसं नसतंय म्हणले. किती माणूस मोठा हो द्या, गपचिप मागून नेल्यावर काही ना काहीतरी घेत असते. नाही 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 म्हणजे तसे नाही, गप बसा गपचप म्हणल्या, तुम्हाला काय कळत नाही. अरे तसं म्हणल्यावर महाराज म्हणले, भगवान म्हणले मग बघा जरा तुम्ही प्रयत्न करून. हो म्हणल्या. आवाज दिला गरुडाला, गरुडा चल म्हणले आपल्याला जायचंय. आता गरुड म्हणला सेवके करावी सांगितलेले काम. चला माय म्हणला, फक्त सांगा म्हणला दिशा कोणत्या यानं जायचंय. नाही नाही म्हणल्या देहूला जायचंय. चला माय म्हणला. आता गरुड उडालो कुठून? पंढरपुरातून. आणि गरुडाला किती वेळ लागला असेल? देहूत झाला 40 मिनिटं, 50 मिनिटाचा कार्यक्रम. 5 वाजता तर कुठं? देहूत रुक्मिणी माता. देहूत माता गेल्या गेल्या जिजामाईला प्रश्न पडला, कालच आले मालक पंढरपुराहून, माय कामून आले असताना? आणि शहाण्या माणसाला डायरेक्ट विचारता येत नाही. आता उद्या काला व्हावं आणि परवा दिवशी मी तुमच्या घरी गावात यावं, कीर्तन करून डबल गावात यावं. काय काय माणसं म्हणजे महाराज काय सप्ता गिफ्ता धरला का? काय अडचण का आहे? कस काय? असंही पटकून विचारता येत नाही. रुक्मिणी मातेला पाणी दिलं जिजामाईनं. रुक्मिणी मातेविषयी जिजामाईला प्रश्न पडला. जिजामाईनं पटकन सांगितलं भागीरथीला, जा बरं बाबा कुठे आहेत बघ. भागीरथी मग डायरेक्ट भंडारा गाठला. 7:30 वाजली, कारण पायानं जायचं होतं. तिथं का गरुड थोडाच होता. अंधारात लेकरू आलं. तुकोबारायनं पाहिलं. महाराजांनी पाहिल्या पाहिल्या म्हणजे, भागीरथी या टायमाला कसं काय आलीस? बाबा म्हणल्या, पंढरपुरावरून रुक्मिणी माता आल्यात. महाराज तुकोबाराला सुद्धा चिंता लागली. मी कालच आलो कुठून? पंढरपुरावरून. माय का म्हणून आली असेल? ही चिंता कुठपर्यंत येऊस्तोर? घरापर्यंत येऊस्तोर. घरी आले, हातपाय धुतले, हातपाय धुवून बसले. एका 10 वाजले म्हणून सांगायले काय? 2 झाले ना. हा बसले. माईला गुळ दिला का हो? म्हणजे दिल्या म्हणल्या, गुळ दिला, पाणी दिलं. माईला जेवाय करा. माय म्हणजे मला जेवायचं नाही. माय म्हणले माझं खावं लागते कड्या भाकर. नाही खाणार नाही म्हणल्या. बरं नको खाऊ म्हणले. का म्हणून रागावली सांग की? तुम्ही देवाला काय म्हणलात? देव रडू लागले. काय नाही म्हणलो म्हणजे, मला नको म्हणलो म्हणजे फक्त. तुम्ही आमचे कोण आहेत? म्हणजे लेकर आहेत. मग असे कसे लेकर की मायबापाचा शब्द काय करतात? मोडतात. नाही माय म्हणजे जे आमचा हक्क आहे ते आम्ही मोडू. मग मी माझा बी हक्क आहे म्हणल्या. का? माझी बी इच्छा आहे. मी पंढरपुरावरून आले,
तुम्ही मला मागाव. नाही नको माय म्हणणे मला. मी अजून सांगतो तुम्हाला, नको म्हणल्यावर माग लागल्याशिवाय राहत नाहीत. मी तुम्हाला माय म्हणून सांगायले म्हणल्या तुम्हाला मागावं लागल. तुकोबाराय म्हणजे घरी गिरायक आले आणि अतिथीचा अपमान करणं हे आपल्या कुटुंबाला शोभत नाही. माय म्हणजे मागतो. हां मला वाटलंच म्हणजे मी ह्याला म्हणलेच होते. हां मी म्हणलेच होते म्हणले तुकोबाराय माझ्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. महाराज जगद्गुरु तुकोबाराच्या लक्षात आलं माय आहे, जगाची माय आहे, पण हिला देण्यासाठी आलं. थोडा तरी आलायच म्हणजे नवल अहंकाराची विशेषण लगे सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. मग महाराज म्हणजे माय मी बी तूच लेकरू आहे का, मला तुला काय करायचं कळत आहे. माय म्हणले तुला मागूच का. हा म्हणले मागावंच लागल, पण असं नाही मग वचन देऊ. माय म्हणजे मी मागन ते तुला द्यावावंच लागल. मला माहित आहे म्हणल्या तुम्ही मागून मागून काय मागणार आहेत. 100% तुम्हाला पाहिजे ते देते, फक्त तुम्ही काय करा मागा. द्या वचन. महाराजांना वचन दिलं. महाराजानं रुक्मिणी मातेकडून वचन घेतलं माय पुन्हा वाईट वाटू देऊ नको म्हणजे मी बी तुझं लेकरू आहे, मी तुला मागणार आणि तुला ते काय करावं लागणार द्यावं लागणार. दे वचन. रुक्मिणी मातेनं तुकोबारायला वचन दिलं आणि तुकोबारायनी रुक्मिणी मातेला वचन दिलं. माय मागू का म्हणले आता. मग कशाला वेळ घालता म्हणले मागा पटकून. माय म्हणे तुला राग आला तर काय व्यक्त करायचं आहे ते देवापाशी कर, पुन्हा आपल्याला बोलायचं नाही म्हणले. मागू का मागा म्हणल्या. आता एकच कर म्हणजे का जशी गरुडावर बसून आलीस का तशीच जाय, हीच माझी मागणी. मला वाटेल शहाण्या माणसाला कळालं का, कारण शहाण्या माणसाला मान अपमान कळत आहे आणि हाणायची गरज नाही. जे रडाय लागल्या जसं काही नवीन नवरी नांदाय निघाल्या गरुड मधल्यामध्ये हसायले. म्हणलो होतो म्हणला कोणाच्या नादी लागाव पण पांडुरंगाच्या वार करायच्या नादी लागू नये, पण सांगाव कोणल्या म्हणला हे मालकालाच म्हणलंय तुम्हाला काही कळत नाही. आणि त्या बुवाला लोक तुकोबाराया ज्ञानोबाराया नाथ महाराज माझे चतुर राहतो गुण लावण्याची खाणी मुगुटा सकाळा म्हणी धन्य तोची विठोबाने ह्या त्याला म्हणल्यात तुम्हाला काही कळतच नाही. त्या त्याला म्हणल्यात काही आपल्यालाही म्हणायल्यात. किती कीर्तन करूया तुम्हाला काही कळतच नाही. आल्या तोंडात वस्त्र घालून फुंदू फुंदू रडू लागले. गरुड आपल्या जाग्यावर गेला. भगवान बघायलेत. मनातल्या मनात माहीत लय जोरात हाणली काय की बुवा म्हणजे का. आता सांत्वन तरी कसं करू. आवाज दिला गरुडा महाराज भेटले नाहीत का रे. महाराज गरुड बोलायच्या अगोदर तिकूनच आवाज आला भेटले भेटले. मग काय मागितलं नाही का माझ्या तुकोबारायने. मागितलं. आता काय मागितलं हे सांगायची गरज नाही. रुक्मिणी मातेचं सांत्वन केलं. सांत्वन केल्यावर रुक्मिणी माता शांत होस्तोर जगद्गुरु तुकोबाराय लगबगीनं देहून पंढरपूरला आले. तुकोबारायला वाटलं न जाणू माईनं जर चंद्रभागा गाठली तर देव पुन्हा आपल्याला जवळ करायचे नाहीत. लगबगीनं आले. माफ करा देवा म्हणजे का माय लईच तट करू लागली, लईच घरी उठच न गेली. म्हणून मी म्हणलं की मी बी मागवतो, पण मला पाहिजे तेच मागवतो. मागितलं म्हणले किंवा तू उठ आणि पंढरपूरला जाय. पंढरपूरहून माय आली. माय बसली म्हणणे मागं. आता माझं एकच काम करा म्हणजे काय अभंगाचं पहिलं चरण. मागणे देख तुझ प्रती मागणे देख तुझ प्रती मागणे देख तुझ प्रती आहे. 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 मागणे देख तुझ प्रती आहे.
या संताची निर्मिती मजले देशिंदोरी पावे पांडुरंगा देशिंदोरी पावे पांडुरंगा देशिंदोरी पावे पांडुरंगा या संताची निर्मिती मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा. आणि मग तुकोबाराने याद द्यायला चालू केली. भगवान तुम्हाला द्यायचंयच का? हा म्हणजे तुम्हाला 9 वाजल्यापासून म्हणायलो ना हो मागा म्हणून. मग माझी बी इच्छा पूर्ण करावं म्हणजे. काय इच्छा आहे तुकोबार आहे तुमच्या? महाराज म्हणजे दुसरी काहीच नाही. मग मला जसं पाठी माग तुम्ही एकदा सोपवलं होतं, पाठीमागच्या जन्मात काय केलं होतं? सोपवलं होतं. आणि ते दुसरं कोणी करू शकत नाही. जन्मो जन्मी तुझा दास जन्मो जन्मी तुझा दास जन्मो जन्मी तुझा दास व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी. हे दुसरं कोणी करू शकत नाही. चरण सेवा हरिया खंडित चरण सेवा हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मग तुमच्याकडे का मागायचंय? या मागणीनं आम्हाला आमच्या आनंदाचं प्रतीक प्राप्त होते. देवाला विचारलं तुकोबाराय तुम्हाला हीच मागणी का पाहिजे? देवा अरे तुम नाही मागितल्यावर काही गोष्टी आमच्या घरी आलत्या. म्हणजे नाही मागितल्यावर काही गोष्टी आमच्या घरी आलत्या. आम्ही त्या व्हायत्या गोष्टी नाकारले म्हणले. मग महाराज सांगू लागले आणि देव ऐकू लागले. काय नाकारलं? अहो म्हणजे मी राजाचा मुलगा होतो. कोणाचा? राजाचा. हो राजाचा मुलगा असताना मी भजन सोडलं नाही. भक्त प्रल्हाद कोणाचे चिरंजीव होते? हिरण्यकश्यपूचे. आणि हिरण्यकश्यपूचं ब्रीद होतं का आपल्या नगरात भजन न करणाऱ्याला फाशी द्यायची. नीट ऐका, डायरेक्ट हो म्हणू नका.
काय भजन करणाऱ्याला काय होती फाशी द्यायची. आता हे कॅमेरा आहे याच्यात एकत म्हणून नाही. मला वाटले सरपंचानं 1-2 वर्षच काढावं भजन करणाऱ्याला गावबंदी. पहिलं भजन कोण सोडीन तर मी सोडीन. हो का, कारण एवढं सोपं नाही. भक्ती ते कठीण सुळावरील पोळ. हा, भक्त प्रल्हादानं स्वतः भजन केलं आणि शाळेतल्या विद्यार्थ्याकडून सुद्धा काय करून घ्यायचे, भजन करून घ्यायचे. विद्यार्थ्याकडून नाही मग शिक्षकाकडून सुद्धा भजन करून घ्यायचे आणि सांगायचे, हे बघा तुम्ही जर भजन नाही करता तर बाबाला जाऊन सांगन का हे भजनच शिकवायले. पगार पाहिजे का नाही तुम्ही तुमचं बघा बाबा, काय घेणं नाही. मला ते अवतार सांगायचा आहे. या पुढच्या अवतारात अंगदाच्या अवतारात अंगद कोणाचे चिरंजीव होते, वालीचे. कोणाचे होते, वालीचे. हा, वालीची ताकद रावणाला माहित होती. हो, रामायणकारला विचारा. वाली रावणाला बगलत घेऊन 7 समुद्राचं स्नान करीत होते म्हणून. ते वाली रावण म्हणायचे म्हणून ध्यान सोडणार आता. ते म्हणायचे नाही का हे घडलंच पाहिजे. त्या वालीचे चिरंजीव अंगदाला भगवान म्हणू लागली, अंगदा काय करणार, माझं कर्म असेल तुमच्या वडिलाला माझ्या हातानं काय होतं मरण होतं. मला असं वाटायला की आपण बोलीला वाल्मिक वर्तोनी दावीन नामा म्हणे याला बदलू का. मी काय करतो तुमच्या वडिलाची प्रॉपर्टी तुम्हाला देऊन टाकतो आणि सुग्रीवाला सांगतो भांडण मिटवून टाकू. शाने माणसं बोलत नसतात पण आपलं काम केल्याशिवाय राहत नसतात. अंगद म्हणजे काय हरकत नाही मालक, तुमच्या मनावर मारुतीरायाच्या मनावर. मारुतीरायाला म्हणजे मारुतीराया कसं करावं, मारुतीराया म्हणजे मालक आम्ही तुम्हाला नको कसं म्हणावं. पण तुमच्यासारख्यानं सामान्याचा अपमान केल्यावर लोक म्हणतात का ते वाल्मिक ऋषीला उगाच रामायण लिहायला लावलं, जसं आहे तसं चोल द्यावं, कशाला आपण बदल करावं म्हणजे वाचवल द्या. पण अंगदाला विचारला, अंगदा तुला नको का म्हणून वाटलं असेल. अंगदानं गोड उत्तर दिलं. अंगद म्हणले मालक माझ्या बापाच्या गादीवर बसल्यावर माझ्या बापाचं राज्य चालविल पण माझा बाप दूर जाईल. तुमच्या लक्षात नाही आलं का, देहाच्या बापाचं राज्य चालविल मी, देहाच्या बापाचं कार्य करील सगळं, पण माझ्या जीवाचा बाप मला दूर जाईल. हो, पण एकच करा मालक का तुम्ही मला जवळ धरा, माझ्या देहाचं बापाचं जाऊ द्या. मला तुम्हाला विचारायचंय, अंगदानं रावणाला ताकद दाखवली का रामाची ताकद दाखवली. बोला की रामाची ताकद दाखवली. आपल्या सेफ्टीनं रावणाबरोबर बसल्यावर रावणाला तिथंच मोठेपणा वाटला आणि अंगदानं सांगितलं, हे बघा रावण महाराज, जर तुमच्या एवढ्या बलाढ्य सरदारात आपला पाय हलिणारा जर कोण असेल तर रामाचं राज्य सोडून देतो आणि तुमच्या संग येतो. महाराज सगळे लोक आले, अंगदाचा पाय काय झाला नाही, हल्ला नाही. रावण आले आणि रावण त्या पायाला हात लावू लागले. कोणाच्या, अंगदाच्या. पण मोठ्याचे लेकरं मोठेच असतात. अंगदानं पायाला हात लावू देल नाही. नका म्हणले का, आता जर तुम्ही माझ्या पायाला हात लावता तर तुम्हाला लगेच न्यावं लागेल बिभीषणासारखं. हा, कारण आमच्या मालकाला इथं आल्याशिवाय गत्यंतर नाही. रावणानं त्यावेळेस हात जोडले. हात जोडून रावण म्हणाला, तुमचे वडील मग गुरु येतो, मग तुम्ही माझ्याकडे या. ते म्हणे नाही, तुम्ही तिकडं चला, तुमचं कल्याण आहे. मला काय सांगायचंय, एवढे बलाढ्य अंगद सेवा सोडली का देवाची? नाही सोडली. या पुढच्या जन्मात उद्धवानं सेवा सोडली का? मला गोड सांगायचे तुम्हाला, खरं सांगा. उद्धव मित्र कोणाचे होते? भगवान श्रीकृष्णाचे होते. उद्धवाला वास्तव्य कुठं होतं? द्वारकेत होतं. आणि द्वारका इटाची चिरबंदी होती ना, नाही सोन्याची होती. सोन्याच्या द्वारकेत राहून जर सोन्याकडनं जर जात नसेल तर तेच प्रमाण आहे ना, सोने रूपी आम्हा
मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. ते तुकोबर आहेत 3 अवतारातले. चौथा अवतार नामदेवरायाचा. नामदेवरायाच्या अवतारात परिस्थिती अनुकूल नव्हती, प्रतिकूल होती. परमार्थ सुटला का हो? परमार्थ नाही सुटला. उलट परमार्थ करत असताना घरचे विरोधात गेले. आमची कुळी नव्हती आईशी. गणानी गोत्र जगा सर्व हसताती मागे. सर्व हसताती केलेचे मनुष्य पण एक सांडी लागे. केलेचे मनुष्य पण एक सांडी लागे. विना विना शक्ती नाम संत जनाने दिला. लोक काय बोलायले? आम्ही माणसात नाहीत म्हणे. आम्हाला सगळे लोक हसू द्यावं पण गण बी हसायले. हा हे आम्हाला योग्य नाही. मला अजून पुढे जाऊन बोलायचे जगाला हसू दे पण घरच्या तरी हसायला. नामदेवरायाच्या घरी शेजारी आली आणि शेजारी येऊन नामदेवरायाच्या पत्नीला बोलू लागली. काय म्हणल्या? रोज तुमचे मालक सकाळी उठले की निघाले, सकाळी उठले की निघाले. काय लेकरा बाळाचा विचार, काय संसाराचा विचार, काहीतरी माणुसकी पाहिजे. राग आला. कधी कधी गरिबी राग दाखवू देत नाही. त्यांनी एकच सांगितलं मला काय बोलायचं ते मला बोला पाहिजे. आमच्या मालकाला तुम्ही काय बोलू नका. त्याला का बोलू नका? मालकाचे काय चुकून कस काय? अहो म्हणजे माझा अदृष्ट भिकारी आहे. म्हणजे कस काय? अहो म्हणजे लग्नाच्या अगोदर मला कलेक्टर बघायला आले. कलेक्टरला बघितलं, मी त्यांना पसंत पडले होते. खरं सांगू का? म्हणजे सांगा की मला सुद्धा ते पसंत पडले होते. एसपी, आयजी, व्यापारी सगळे मला बघायला आले. मला सुद्धा वाटलं लागलं की त्यालाच द्यावं. पण मला काय करावं? माझा आदर्श यायच्या घरात असेल, माझं अनपाणी यायच्या घरात असेल, नाही इलाज आहे माझा. म्हणून मला यायला काय बोलू नका. हा बोलायचं असेल बर नाही केले
दोरी बांधले भिकाऱ्याच्या माझ्या चौघी बहिणी नांदती सुखा. माता मौलीचं अंतकरण कोण असते ताबडतोब लगेच ह्या काय होतात अनुकूल होतात. काय होतात अनुकूल होतात. आता तुम्हाला बघायचं का याला मी म्हणू द्या लय घरी गरिबी आहे लय अडचण आहे 1500तले 100 द्या बघा तुम्ही बाहेर देतात देतातच. माणसाला किती म्हणू द्या माणसामध्ये लबाड बोलायला इतका माणसातला नाही. माता मौलीतला फरक आहे. त्या माईने ऐकलं त्यामध्ये माई जाऊ का तुमच्या मालकाचं तुमच्या संघ तुमच्या आदर्शाचं तुमच्या संघ तुमच्या मायबापाचं तुमच्या संघ एवढा परिचय एवढा न्या आणि कशाला तर लोकांना लावून घ्या आणि तुमच्या लेकरा बाळा काय आणायचं ते किराणा आणायचं काय महाराज परिस आणला काय आणला परिस आणला घरकुडाचं वरी पत्र. आता मला तुम्हाला विचारायचं पत्रा जर परिसरानं जर सोनं केलं तर गरिबी लोक ऐकू देतील का? कारण इन्कम टॅक्स लागल्याशिवाय राहणारच नाही. आणलं कुठं चौकशी लागली त्यांनी विचार केला कशाला लावा कशाला लावा कशाला लावा. लोखंडाच्या वस्तू शोधल्या शोधल्या शोधल्या. जुन्या काळात एक ते जाळ फुकायला होती बघा फुकणी. मग त्यांना वाटलं ही जर समजा सोन्याची झाली तर मध्ये विचार बी किती मोठा माहिती आहे का? कारण फुकणी बी कशी असती जाड असती. हा जाड असती. हा बऱ्याच जुन्या बायाला फुकणीचा अनुभव असत. मी जाळ फुकायच्या म्हणणार होतो पण तुम्ही दुसरीकडे गेले मी का त्या माणसानं फुकणीचा उपयोग बरोबर केलेला बघितलं मी 2-4 ठिकाणी बघितलं. मी तेव्हा लहान होतो मला कळत नव्हतं. का ती फुकणी घेतली आणि कशाला लावली परिसराला लावली. लगेच करून द्यायला गेल्या हो करून द्यायला गेल्या आणि ती फुकणी नेली कोण्या मार्केटमध्ये. हा बरं झालं नाही तर कोणी मध्ये मोड्या मला ती फुकणी नेली आणि फुकणी नेल्या फुकणीला सोना राखलं काय केलं फुकली. हे मराठवाड्यातील शब्द आहे. मोल्ड नको हा मोडत जाऊ नये वाकत जाऊ कळल त्याला कळत नाही मोडत जाऊ हे. आणि आता तर मोडायचं शक्यच नाही. मी असं ऐकायलो 3 कडे जाणार आहे असं तर माझ्याकडे द्या. फुकली महाराज. लेकरायला वस्त्र घेतली नामदेवरायला वस्त्र घेतली किराणा भरला. आता शेवटी तळ्यापाशी बसले मूठभर का होईना माणूस पेल्याशिवाय राहतच नाही. सगळ्याला घेतल्या घेऊन बी उरले 2-3 लुगडे आपल्याला बी घेतले. घेतलं सकाळी संध्याकाळी 5-6 वाजता घरी गेले. महाराज तर 6 वाजता गेले रावला. सकाळी महाराज काकडा संपला. उठा पांडुरंगा प्रभा समयोपातला वैष्णवाचा मेळा गरुड पायी दाटला वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात सहस्रदीपे दीपकैसी प्रकाशनी प्रभा उजळला 10 दिशा गगन आली शोभा काकडा आरती माझ्या कृष्ण सुभागी. आता कोठे काकडा संपला महाराज. काकडा केला माणसाला माहिती जर कोणाचे सासरे बाबा काकडा करीत असताना इथं 12 महिने पण गावातच असतो. मला गावातच सांगायचं जर कोणाचे सासरे बाबा काकडा करीत असताना तर त्या सुनेला विनंती सकाळी रात्रीच का होईना पण आल्या भाकर खाऊ
भाकर खाऊ घाला. नाही तुमच्याकडून गरम गरम झाली त्या गारच भाकरीला तव्यावर खाली करून करून द्या आणि दुधात कुसरून द्या. इमानदारीनं तुम्हाला अर्ध पुण्य लागल्याशिवाय राहणार नाही. काकडा केलेल्या माणसाला सकाळी सकाळी काय लागेल? भूक लागेल. तुम्ही आता कीर्तन संपलं हे ना मला गरम गरम खिचडी ते म्हणजे द्या दोन दोन खात नाही. कॅमेरा खातेच माणूस का भूक लागेल. एरी सकाळी उठल्यावर भूक लागत आणि भजन केल्यावर तर दुप्पट लागत. महाराज भूकच्या वाटचालीने घराकडे आले. शेजाऱ्याला राम राम महाराज म्हणले. महाराज म्हणजे मनातले मनातले 50 वेळेस राम राम घातला असले यानं काय आपल्याला कवा राम राम घातलं नाही. आज कमून घातला असेल बाबा असं विचार करीत करीत महाराज चालले तर आईसाहेब दारात दिसल्या. हा बरोबर आहे का काल दाजी आली काय की किरण आणल्याला दिसायला अंगावर वस्त्र नवं दिसायले म्हणून हिने आपला काय घातला राम राम घातला. म्हणजे महाराज मध्ये गेले आणि मध्ये गेल्यावर महाराज म्हणू लागले दाजी आली काय रात्री म्हणजे नाही तुमच्या अंगावर वस्त्र दिसायले मी आणलं म्हणले. अवघड झालं. आपलं भजन करून काय होते कारण मी कुठेही आल्याशिवाय राहत नाही. महाराज खोट का होईना मी येतोय. बघा बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी सासरातला पैसा माहेरात जाते आणि पुन्हा म्हणतात मी आणलं. कोणाकून? आई वडिलाकून नाही तर भावाकून मी आणलं. आज काय कोणाचं? आपल्याच खिशातले 500 हानीला मी आणलं म्हणते. महाराज म्हणजे हे अवघड झालं गड्या. बरं ठीक आहे बा म्हणजे तुम्ही आणले पण मला भूक लागली. हो हो म्हणले मला माहिती आहे तुम्हाला भूक लागली. हे शिरा केलं तुम्ही. महाराज म्हणजे शिरा आपल्या घरी मी घरात शिरतेच विचार करतो आपल्या घरी काय झालंय शिरा झालाय. महाराज म्हणजे मग माझी तुमचा शिरा जर खाता असेल तर माझी विनंती राहील या शिऱ्याच्या पाठीमाग आलं कुठून? दाजी तर आले नव्हते त्यामुळे नाही. मग कसं काय आलं? मी आणलं म्हणल्या. हो तर तुम्हीच आणलं पण आणलं कसं? मध्ये शेजारने आलती तिला तुमच्या सगळं शिव्या दिल्या हे सगळं सांगितलं. तिच्याकडून काय घेतला म्हणजे परीस घेतला आणि ते परीस कशाला लावला? फुकणीला. फुकणी काय केली? हा मोरडी म्हणू नका कोणाला. फुकली म्हणल्या आणि त्याचं सगळं आणलं. महाराज म्हणजे वा का सगळ्या महाराज लोकांना भजण्याला अशीच बायको का मागं फिरून बघायचं काम राहणार नाही. पण एक काम करा की म्हणजे का माझ्या डोळ्यांनी अजून मी आम्ही लोकांना सांगितलं की परीस घ्या परीस घ्या. याचं काय होतंय? सोनं होते. तो परीस तरी दाखवा. त्यामुळे नका का तुम्हाला काय कळत नाही. महाराज नाही करू द्या आम्हाला काही घेणं नाही फक्त आम्हाला दाखवत खरं. महाराज घेतला आणि बघा म्हणजे हातावर तुम्हाला माझ्या हातावर परीस आहे बरं इमानदारीने परीस आहे पण तुम्हाला दिसायला नाही. महाराज म्हणजे मला दिसन झालाय तसंच हे म्हणजे तुमचं हे घ्या म्हणजे बघा. महाराजांनी घेतला हातात आणि हातावर घेऊन महाराज दुश्मना काल रात्री आलास तर आमच्यात मी घुसलो. तू जर अजून 2-3 दिवस राहिलास का त्याची संगत मला लागल्याशिवाय राहत नाही. तो काटा काढतो म्हणजे महाराज गोतर धरलं चंद्रभागेला आले आणि पुंडलिक रायच्या साक्षीनं परीस चंद्रभागेत टाकून दिलं. महाराज कस काय कळाले म्हणून महाराजाची आई साहेब पत्नी माझं कळालंय. परिसा भागवताच्या बायकोचं लक्षच आपल्या याच्याकडे काय ठेवलंय परीस तुला ह्या कस काय कळाल्या म्हणून परिसा भागवताची बायको मागत. परिसा भागवताची बायको कळाली म्हणून परिसा भागवत आणि महाराज चंद्रभागेत नामदेव राय. परिसा भागवताची बायको म्हणाली आता मी वाचत नाही का मग बीपी वाढला. ते म्हणजे कस काय आणि तुमचा परीस त्याला द्यायला म्हणजे त्याने फेकला म्हणजे कशात चंद्रभागेत. परिसा भागवताचा बायकोचा बीपी वाढा केला दुप्पटच झाला. परिसा भागवत गेले नामदेवाचे काळ परीस पाहिजे म्हणजे माझा मजा नामदेव म्हणजे कॉलर सोडा की कॉलर धरा म्हणून तो परीक्षितकडे आणलाय म्हणजे कॉलर सोडा का आम्ही परिसासाठी भक्ती करी. तुम्हाला चंद्रभागेत आणण्यासाठी मला इतकी दिवस लागले हेच मोह पाप म्हणले आणि मग तुम्हाला परीस पाहिजे म्हणजे हो या चंद्रभागेत सगळं परीसच आहेत म्हणजे
तुम्ही कोणताही घ्या, नामदेवरायाला परिसा भागवत म्हणून ती महाराज कीर्तन करतील, महाराज लोकांना फसू द्या. आपण फसणारा नाही म्हणजे मी रुक्मिणीचा उपासक आहे. कोणाचा उपासक आहे? रुक्मिणीचा उपासक आहे. मला त्यांनी परिस दिलाय, मी रामायण सांगतो म्हणून मला माहिती आहे. म्हणजे त्याच्यामुळं तुम्हाला इथं आणलंय का? नामदेवरायाने अशी मूठभर खडी घेतली आणि सांगितलं लावा याला. प्रत्येक खडी खडा का आहे चंद्रभागा मातेचा परिस आहे. तुम्ही कोणत्याही खड्या लोखंड लावा, ते 100% सोनं केल्याशिवाय राहत नाही. त्याच्या परिस्थिती देवा परिस्थिती सकल वाळवंट ही परिसची केली. लावा म्हणे कोणत्यालाही लावा का? परिसा भागवत म्हणजे एवढं का सोपं आहे का? परिसा भागवताकडे चाबी होती, ते नव्हतं आपलं प्रॅक्टिकल म्हणून टच करून बघितलं, खरंच चाबी लोखंडाची पिवळी झाली आणि परिसा भागवताची डोळी सुद्धा काय झाली? पिवळी झाली. हा म्हणू बा काय वेळी झाल्यावर त्या माणसाला काय डोळे पिवळे होतात मला हे माहित आहे, पण त्याला पिवळं दिसत आहे म्हणून आपला झाला त्या तापून खाय. हा महाराज परिसा भागवताला प्रचिती आहे म्हणून नामदेव राय मुला देवा का जे ह्या जन्मातले त्या जन्मात आम्हाला पुन्हा पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला ते केलं होतं का? ज्यावेळेस मी म्हणू लागलो की मला ज्ञानोबराया संघ पाठवू नका, मी म्हणू लागलो मला ज्ञानोबराया संघ पाठवू नका, तुम्ही मला ज्ञानोबराया संघ का पाठवलं होतं? कारण मी औंढ्याला येऊन सुद्धा काय राहिलो होतो? कच्चा राहिलो होतो का? मला संताची किंमत काय होणे गेली, कळणं गेली. देवाची किंमत कळाली कुठं आल्या? औंढ्याला आल्या. पण संताची किंमत कळाली नाही म्हणून मला तुम्ही ज्ञानोबरायाच्या स्वाधीन केलं होतं. मला काय केलं होतं? ज्ञानोबरायाच्या स्वाधीन केलं होतं. मग माझी तेवढी अपेक्षा पूर्ण करा की तुकोबराया मुलाने अभंगाच्या द्रुपदामध्ये या संताशी निरावी या संताशी निरावी या संताशी
आणि दुजे काही मागू तुझं आणि मग कधी बी मागणाऱ्याला बी काय कळायला बी पाहिजे का मागणाऱ्याला घेणाऱ्याचा मोठेपणा करता आला पाहिजे. तुकोबाराला ते ज्ञानेश्वरीत मोठेपणा सापडला आणि मग तुकोबारा ज्ञानोबरायाचा पुरावा भगवंताला देऊ लागले. तुझे अवतारे झालो स्वातंत्र्य देता नमनसी पात्रा पात्रे कैवल्य आईसे पवित्रे वैर्याही दिधले आनंद हे थोरी गरज माती उदार तो हरी आयसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ते पोवाडे विठेवरी जाची पाऊले समान तोची एकदान शूरदाता मला मोठेपणा देऊ लागले का कारण कधी लक्षात घ्या माणसं माणसाला गोष्टी देतात पण कोणते बी देत नाही कोणत्याही देत नाही यायला विचारा यायला खरं सांगा तुमच्याकडं पाहुणी आल्यावर तुम्ही त्या पाहुणीला तुमची आवडती साडी नेसवितात ना नाही घरातलीच असती बाहेरची कशी बनवा घरातलीच असती पण तुमच्या आवडीची असते का काही काही बाया ती पाहुणी यावं म्हणून वाट बघत ती मुद्दाम ठेवली असते. दोन गोष्टी आशा फिरायच्या ही तरी आता ते आधी बरं झाल्या शाला आल्या मस्त दिसायची आता चांगलं वाटायचे काय काय मधल्या शाली होत्या हा पण याच्यात बी आमचे महाराज लोक हुशार बऱ्याच महाराज लोकांनी घरच्या बायाला कामाला लावले का त्याचे गोधडी शिवाय लावले त्या शालीची शाल आणि यायची साडी हिंडून 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 पुन्हा चक्र तिथंच येत आहे आणि शेवटी ती साडी आता गेली कुठं माहिती का कुठं शेतात ते डुकर येऊ नये म्हणून कुठे गेली आता आता अजिबात बाया म्हणजे साडी कारण साडी उचलली कुठं चाली ती साडी सुद्धा कटाळली काय आपली अवस्था झाली मध्ये शेवटी आपला कुठे यावं लागले डुकर पकडायला का कधी कधी त्या वस्त्राची किती हे तसं मला तुम्हाला विचार सांगायचंय हसण्यासाठी सांगा जगद्गुरु तुकोबरा भगवंताकडे अपेक्षा करू लागले कोणाची संतांच्या संगतीची
मागणीती एक हेची आहे आता नाममुखी संत संगदी का तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशव राजा आणि डोबार खुमाई जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंगाला उदाहरण दिलं. भगवान का मला माहित नाही म्हणे तुम्हाला सुद्धा संतांच्या संगतीचीच का आहे आवड आहे आणि मला सुद्धा का आहे संतांच्या संगतीची आवड आहे. अखंड दया तुझी प्रीती मजदे तयाची संगती मग मी कमळापती तुझबानानी कंटाळा पण राहील तय ठाई उगाच संतांची पायी. म्हणून हे तुम्हाला एवढं करावंच लागतंय का आपल्याकडे व्यवहारातली गोष्ट आहे. व्यवहारातली गोष्ट आहे. जोपर्यंत आपल्याकडे सत्ता आहे तोपर्यंत आपण सगळं उपभोगून घ्यायचं. आपल्याकडे सत्ता आहे तो काय करून घ्यायचं उपभोगून घ्यायचं आणि सत्ता गेल्यावर मग त्या गोष्टीची काय करायची अपेक्षा करायची नाही. जास्त करून यायच्या लक्षात येईल बघा. तुम्ही मला सगळे मिळून सांगा एक गोष्ट आहे खाऊन घेणे आणि लिहून घेणे. येते का लक्षात कोणाला कवर खाऊन घेणे हा? हा महाराज नाही सुनत व्यवस्था महाराज व्यवस्था पण नका सुनी व्यवस्था खाऊन घेणे आणि लेख मोठी होतो घेणे. मग याच्यातून एक लक्षार्थ काढा लेकीला सुद्धा माईला मनातून काही वाटत नाही. जी गोष्ट आपल्याला आवडती ती गोष्ट लेकीला सुद्धा कोणाला देव वाटत नाही. कोणाला देव वाटत नाही माईला देव वाटत नाही तर त्या सुद्धा माईला देवच वाटत नाही. माई तरी ऐशी सांगा माझ्या पांडुरंगा सारी की म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणाले मला माहित आहे माय का तुला सुद्धा संत तुझ्या सहवासाचे देणं शक्य नाही पण माझी अपेक्षा तीच म्हणजे काय अपेक्षा तीच आहे. म्हणून विचारलं देवानं होय तुकोबारा नेमकं तुम्ही माझ्या जीवाचा घड कोणता मागायला तुकोबाराने म्हणजे सांगू का देवा सांगा म्हणजे आता 11:15 वाजले आता कुठं काय राहील सांगू का देवा सांगा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली
तुका म्हणे आता उदार तू होई मजठी पायी संतांची या संतास निरवी हेची मजदी अनेक तुझी काही न मागो तुझ भगवान. दोन्ही गोष्टी एकच आहे. तू या संताशी निर्वी आणि मजठी पायी संताची. पण फरक आहे सोपवणं आणि ठेवणं. योगक्षम वाहम्य. का एक तर बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. मग तुम्हाला करता येते. माग सोपवलं होतं म्हणून निरवी. तीर्थयात्रा करण्यासाठी नामदेवरायाला ज्ञानोबारायाच्या स्वाधीन केलं म्हणजेच काय केलं होतं? निरवलं होतं. मग आता काय करा? माग निरवलं होतं आता पायावर ठेवा. कारण आपल्याला परमार्थ करता येते. परमार्थ करता येते पण परमार्थ टिकण्यासाठी देवाची कृपा लागते. देवाची कृपा लागते. तर एवढंच करा का तुमची कृपा करा आणि त्याच्या पायावर मला काय करा. तुम्ही त्याच्या पायावर ठेवल्यावर मला त्याच्याकडे अपेक्षा करायची गरज नाही. मग विचारलं देवानं कोणाच्या पायावर? ज्ञानेश्वर महाराजाच्या. माग कोणाच्या पायावर ठेवलं होतं? कोणाच्या स्वाधीन निरवलं होतं? ज्ञानोबारायाच्या. आताही त्याच्या स्वाधीन करा. मला त्याच्यामुळंच त्याच्या पायावर ठेवल्यामुळंच ज्ञानोबारायाने समाधीतून अभंग लिहिला. आता आपलं कलियुगातलं दुकान काय झालंय? मग आता दुकान कोणाचं चल? जगद्गुरु तुकोबारायचं. धरणेकरी कोण पाठवला होता? ज्ञानोबारायांनी पाठवला. धरणेकरी कुठं? देहुला. जावा म्हणले. इथं तो इलाज होणार नाही. मग डॉक्टर कुठे? देहुला आहे. का? कारण त्यावेळेस पायावर ठेवल्यामुळं, देवानं पायावर ठेवल्यामुळं दुकान त्याचं चाललं आणि त्या दुकानाचा फायदा आपला झाला जगाच्या कल्याणात. संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी नाही अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाठी. म्हणून तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. तुकोबारायाला भगवंतानं ज्ञानोबाराच्या पायावर ठेवल्यामुळं आता आपण परमार्थात बसू शकतो. महाराज तेच ज्ञानोबाराय फळ्याला जन्माला आले. कोणते ज्ञानोबाराय? ज्ञानोबाराय समाधीत बसल्यावर ज्ञानोबाराय पुन्हा जन्माला आले असतं फळ्याला आले. का? कारण ते फळ्याला आलेले ज्ञानोबाराय जे हे मोतीराम महाराजाच्या रूपानं, मोतीराम महाराजाच्या रूपानं आलेल्या ज्ञानोबारायाला दोन तुकोबाराय सापडले. बघा दोन तुकोबाराय सापडले. ज्ञानोबारायाला ज्या तुकोबारायाने प्रार्थना केली देवाकडे की देवा काय मला त्या संताच्या पायी ठेवा. त्या संताच्या पायी ठेवलेल्या देहूचे तुकोबाराय. देहूच्या तुकोबारायांनीच अवतार घेतला दस्तापुरामध्ये. दस्तापुरातला अवतार असल्यामुळं हरिभजनी हे ढवळले जग चुकविला लाग कळी काळाचा. मला तुम्हाला विचारायचे महाराज खरं सांगा तुम्ही मला आज कीर्तनाला का म्हणून बोलिलं? मला कीर्तन येते म्हणून अजिबात नाही. हा मोठ्या महाराजांमुळे बोलिलं. बरं मग का गाडीचा आहे समज? फक्त गाडी सारखी आहे. मी बी सारखाच नाही. तुम्हाला कळलं न कळलं तर मी काय करू? मी बी एकलाच आहे का? पण एकमेव भारतराव महाराजचा नातू म्हणून मला तुम्ही सेवा म्हणून तुमच्याकडे नमस्कार करतो. महाराज बऱ्याच वेळेस म्हणायचे काय करावं मी न्यालो तुम्हाला पण लोकांच्या घरीत न्यालो तुम्हाला पण लोकांच्या घरी इकडे ठिकाणी तुमच्या नंतर जर तारखा दिल्या असतात तर मला महाराजांना दिले. गेल्या वर्षी दाबेल नेलं मला म्हणले मला वाटायला गावाकडे न्यावं
आणि येऊगच मिळालं तुमचं काय म्हणलं म्हणून नशीबच करंट. आणि यंदा बंडू भाऊ सगळे वाईट आले. काय बी होईल म्हणजे यंदा तुम्हाला आमच्या गावात न्यायचंय. मी म्हणलं यंदाच न्या, पुढच्या वर्षी आणू नका. मी आता हळूहळू महाराजांनी दिवसरी पाय कसरी तुम्हाला एकच करतो, का विनंती करतो, यंदा घेतले तसं पुढच्या वर्षी तर पुढचं यंदा रास करी कमी असो तर पुढच्या वर्षी मोठी रास दिसायची. बुड लावून जातो आणि इथंच थांबतो. वैशी तो मुझमे कोई बात नहीं, वैशी तो मुझमे कोई बात नहीं की ये कृपा है मारुती महाराज की, म्हणून शेवे लागी शेवे वाकडे हे लेकराचे बोल करीती नवल मायवाती. येडेवाकुडे बोलिलो उत्तरे, करा क्षमा पराज महाराज तुम्ही शुद्ध. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. मारुतराव महाराज यांच्या पदस्पर्शानं सुरुवात झालेला हा सप्ताह, सप्त्याचं 49 वर्ष आणि 49व्या वर्षातील 7व्या दिवसाची सेवा त्यांचेच नातू हरिभक्त पारायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर मागण्यात एक तुदप्रती आहे. देशी तरी पाहे पांडुरंगा या अभंगावर आपल्याला अमृतरूपी ज्ञान दिलेलं आहे. गावाल्याच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. तसंच त्यांना साथ दिली माधव महाराज सोनार मृदंगाचार्य, त्याचबरोबर भजने त्यांच्यासोबतच आलेले एकनाथराव, तसेच आमचे हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज चोंडीकर, भजनी मंडळी धामणगाव, फाटेकर, वर्ताळकर आणि श्रोते मंडळी. आज विशेष करून बाहेरगावची बरीच श्रोते मंडळी आहे. त्यात थोडे मालकरी सुद्धा उपस्थित आहेत. कळंब तालुक्यातून अवतीभोवती चौकोनच श्रोते मंडळी आलेले आहेत. सर्वांच गाववाल्यांच्या वतीने अभिनंदन. उद्या सकाळी 12 ते 2 या वेळामध्ये